परमपूजनीय गुरुजी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देगलूर बिलोली मतदारसंघाचे माननीय जितेशजी अंतापूरकर, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ चे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अलुलकर सरजी आणि देगलूरच्या संस्थेचे उपाध्यक्ष गिरीशजी फजलकर सर, उपस्थित बालमित्रांनो, वंदनीय मातृशक्ती व सर्व नागरिक बंधूंनो, तसेच या व्याख्यानाला आलेले पत्रकार बंधू, 27व हे वर्ष व्याख्यानाचं. माझ्या वया एवढं कार्याचा अनुभव आहे अशी मंडळी इथे आहेत आणि या व्याख्यानमालेच्या शृंखलेमध्ये जी लोक येऊन गेली आहेत त्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं, त्या लोकांनी केलेली भाषणं, व्याख्यानं हे ऐकून आम्ही मोठे झालो आणि या व्याख्यानमालेला आज मला आमंत्रित केलं. जेव्हा आमंत्रित केलं तेव्हा मी म्हणत होतो ही माझी परीक्षेची घडी आहे का काय, पण तरी एवढ्या छान व्याख्यानमालेला जेवढा सुंदर सुरेख आखीव आणि अलौकिक इतिहास लाभलेला आहे, अनेक वक्ते, अनेक विषय त्यांच्यातले झाले. जेव्हा मला निमंत्रण मिळालं मी तेव्हा तपोवनकर सरांना सांगितलं की मला ह्या व्याख्यानमालेत आतापर्यंत कोण बोलून गेलं आणि त्यांचे विषय काय होते ते जरा मला कृपया सांगा. आणि जेव्हा मी त्याच्यावर नजर दौडवली, पाहिलं, तर तेव्हा मला लक्षात आलं की आपण या व्याख्यानमालेत जातोय, विषय तर मांडू, पण ह्या सर्व लोकांची पुण्याही आपल्या पाठीशी आहे, यांची प्रेरणा आपल्या पाठीशी आहे. तर त्यांचेच विचार पुन्हा त्या फक्त माझ्या मुखातनं तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. आजच्या व्याख्यानमालेचा विषय हा स्वबोध. आता हा स्वबोध ह्या व्याख्यानामध्ये मी ज्या टप्प्यात मांडणार आहे ते टप्प्या आधी सांगून ठेवतो. स्वबोध म्हणजे काय आणि स्वबोधाचा अभावामुळे काय होतं, स्वबोधाच्या प्रभावामुळे काय होतं आणि हे स्वबोध जाणणे, त्याचे अभावाचे परिणाम आणि प्रभावाचे परिणामानंतर आपले दायित्व काय बनतात, अशा 4 टप्प्यांमध्ये साधारणतः मी आजच्या या स्वबोध या विषयाची मांडणी करेल. स्वबोध हा शब्द दररोजच्या आपल्या वापरात किंवा ऐकण्यात कदाचित नसेल, पण तो स्वतःला असलेला बोध म्हणजे स्वतःचा बोध. म्हणजे विज्ञानाचा एक नियम आहे की तुम्हाला कुठे जायचं असेल या ब्रह्मांडामध्ये तर तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही कुठे आहात. हे विज्ञानाचा नियम आहे, साधा नियम आहे की आपल्याला कुठे जायचंय हे ह्याच्यावरनं ठरतं की तुम्ही कुठे आहात आणि यालाच आपण स्वबोध म्हणावं. आता हे स्वबोध म्हणजे जाणणे का गरजेचं आहे? भारताच्या धर्तीवर तर तो फार महत्वाचा आहे, कारण विश्वाच्या इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास केला तर आपल्याला जाणवतं की अनेक संस्कृती, ग्रीक, युनान, माया अशा मोठ्या मोठ्या संस्कृतींचा उदय आणि त्यांचा विलय आपण बघितलेला आहे, लोक बघितलेला आहे, राज बघितलेला आहे आणि आज त्या नावालाही कुठे बघायला मिळत नाही. पण ही भारतीय सनातन संस्कृती ही कित्येक वर्षांपासून आहे.
सांगता नाही येत. याचा उगम कुठे आहे नाही सांगतायत. ही एवढी जुनी आहे, तरी आपण साधारणतः हिला 5000 वर्षापासनं जाणतो, मानतो. आणि ही संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये जन्म घेणारे आपण म्हणजे भारतीय. जगाच्या ज्या ज्या पिढ्यांचा अभ्यास आपण केला किंवा जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की आत्ताची जी पिढी आहे ही पिढी जगाच्या पाठीवर एवढी भाग्यशाली आहे की अशी पिढी विश्वाने, जगाने कधीच पाहिली नाही. ही भाग्यशाली कशी आहे तर 7 समुद्रापलीकडचा माणूस एका यंत्रावर बघता येतो, त्याच्याशी बोलता येतं. हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आजच्या पिढीकडे, विश्वाच्या पिढीकडे कधी न उपलब्ध झालेले सुखाचे संसाधन उपलब्ध आहेत. म्हणजे बाहेर 49 डिग्री सेल्सिअस असेल तर तुम्ही 26 डिग्री मध्ये बसू शकता. एअर कंडिशनर आहे. एखादा प्रवास आपल्याला करायचा असेल तर आधी 100 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 2 मुक्काम 3 मुक्काम व्हायचे. आज आपण 100 किलोमीटर पेक्षाही जास्त तासी एवढ्या गतीने प्रवास करतो, विमानाने करतो. तर अशा सुख समाधानाच्या सुविधांच्या सगळ्या मनुष्यच्या उत्क्रांतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखसुविधांचा, परमोच्चांचा काळ ही पिढी उपभोगते. हा अनुभव ही पिढी घेते. आणि ही पिढी घेत असताना आपण बघतो की ज्याचा परम उत्कर्ष जेव्हा येतो, पीक पॉइंट जेव्हा येतो, त्याचा ड्रॉपिंग पॉइंट सुद्धा येतो. हा प्रकृतीचा नियम आहे, त्याला आपण अपवाद नाही राहणार. तर स्वबोध काय तर 11 सप्टेंबर 1897 ला स्वामी विवेकानंदांनी मुलतान येथे एक भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की तुम्ही 100 पुण्य केले असतील तर आपल्या वेद पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये सांगितलंय की 84 लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म मिळतो. जर तुमचे 100 पुण्य झाले असतील, उदाहरण म्हणून, ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मनुष्य योनीचा जन्म मिळाला. तर विवेकानंद म्हणले 200 पुण्य पूर्ण झाले असतील तर मनुष्य म्हणून भारतात जन्माला आला. हा स्वबोध आहे. हाऊ लक्की वी आर, वी मस्ट नो. आपण किती भाग्यशाली आहोत हे आपल्याला माहित पाहिजे. नाहीतर जे जग ऍपलच्या मागे आहे त्या कंपनीची मालकीन कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारायला येते. हा आपला स्वबोध आहे. हा अभिमान नाही आहे, हा अभिनिवेश सुद्धा नाही आहे, पण हा स्वाभिमान अवश्य आहे. तर त्याचं कारण काय हे लक्षात घेतलं पाहिजे. तर विवेकानंदांनी सांगितलं की 200 पुण्य केले असतील तर मनुष्य म्हणून भारताच्या धर्तीवर आपला जन्म झाला. आणि विश्वाच्या प्रत्येक माणसाला त्याच्या जन्माचं मुख्य कारण आणि मुक्तीचा मार्ग प्राप्त करायचा असेल तर त्याला ह्या धर्तीवर येण्याशिवाय गत्यंतर नाही, हे विवेकानंदांनी सांगितलं. म्हणून वृंदावन मथुरेच्या धर्तीवर आज 2025 मध्ये ज्यांची चांबडी पांढरी आहे, ज्यांनी 250 पेक्षा जास्त वर्ष ह्या देशावर राज्य केले, त्यांच्या पिढ्या वृंदावन मध्ये कृष्ण भक्तीत त्याच्या मातीत लोटांगण घालतात. हा त्या संस्कृतीचा स्वबोध आहे ज्याचे आपण वाहक आहोत, ज्याचे आपण वारस आहोत. तर आपला वारसा काय, आपल्या पूर्वजांची पुण्याई काय आणि वारसामध्ये आपल्याला मिळालंय काय याचा बोध म्हणजे स्वबोध. आणि हा स्वबोध
किती व्यापक आहे, किती मोठा आहे, तर जगाला शून्य याने दिलं. 400-300 वर्षापासून नासा सूर्यग्रहण सांगतो. हजारो वर्षांपासून आमच्या गल्लीतला माणूस पंचांग बघून सांगतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक नाही हो. मग तुम्ही पुढारलेले ना, तुम्ही विकसनशील आहात का तुम्ही विकसित आहात? बघा ही गंमत आहे. विकसनशील आणि विकसित. विकसनशील कोण? की ज्याची विकासाची प्रक्रिया चालू आहे. आणि विकसित कोण? की ज्याचा विकास पूर्ण झाला आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये अमेरिका. बरोबर ना? अमेरिका विकसित, भारत आणि भारतासारखे राष्ट्र हे विकसनशील. पण ह्याचे मापदंड काय? ह्या विकासाचे मापदंड ठरवता आले पाहिजे ना. मग ते मापदंड जर केवळ आर्थिक निकष असतील तर तिथे गडबड आहे. मग आर्थिक निकषांमध्ये 65% ऑफ अमेरिका बजेट स्पेंडिंग खर्च होतो तिथल्या वृद्ध लोकांना सांभाळण्यासाठी. आपल्याकडे तसं मंत्रालय नाही. आपले आई वडील ही असेट आहे आपल्या घरातली. तर तो विकसित असण्याचे त्यांचे मापदंड, विकसित असण्याचे आपले मापदंड हे किती छोटे आणि किती सोपे आहेत बघतो. भारतातल्या सर्वात मोठ्या व्यापारिक परिवारातलं लग्न होतं अंबानींचं. अनंत अंबानीचं लग्न झालं. मला सांगा की ज्याच्या घरी लक्ष्मी नांदते, स्थिरते, खळखळून वाहते, बागडते, वावरते, त्या परिवाराला झोली घेऊन निघणाऱ्या लोकांची पाय पडण्याची काय गरज आहे? पण त्याच्या मंगल कार्यालयामध्ये ज्याच्या नावावर 7-12 नाही, ज्याच्या नावावर 1 रुपया दमडी नाही, ज्याच्या उद्याच्या खाण्याची निश्चिती नाही, अशा संन्यासी भगवा वस्त्र धारलेल्या व्यक्तींचे ते पाय पडतात. प्रश्न आहे ना आजच्या पिढीसमोर, उत्तर शोधायला लागेल. ते का? तर झाशीच्या राणीचा अभिमान उतरवायचा असं त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ठरवलं आणि फार प्रयत्न करून करून शेवटी त्यांना गडावरनं खाली आणलं. सैन्याच्या संख्याबळावर खाली आणल्यानंतर त्याला वाटलं की आता झाशीच्या राणीला तिचा जो काही अभिमान होता, गर्व होता, तो मी जिरवला, हरवला, तिला संपवलं. आणि या अभिनिवेश मध्ये, या आनंदामध्ये तो इंग्रज अधिकारी झाशीच्या राणी समोर आला आणि म्हणला आता तू काय करणार? तुझं तर सर्वस्व काही गेलंय. तर झाशीच्या राणीची ती मिश्किल हशी होती, त्या हसल्या राणी लक्ष्मीबाई आणि म्हणलं साहब ये भारत है, ये भारत है, यहाँ पे जो सब कुछ छोड़ के खड़ा है वही सबसे बड़ा है. यहाँ पे जो सब कुछ छोड़ के खड़ा है वही सबसे बड़ा है. तो ये हमारा गणित आपको समझ में नहीं आने वाला. आप आपका काम करो, हम हमारा काम करेंगे. म्हणून अंबानीच्या घरी लग्न झालं ना, तर ज्यांच्या दृष्टिकोनातनं, समाजाच्या दृष्टिकोनातनं भगवा वस्त्र घातलेले जे फकीर आहेत ते पूजनीय आहेत, ते वंदनीय आहेत. आणि मनुष्य जन्माचा हेतू काय? मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला प्राप्त काय करायचं आहे हे हजारो वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लिहून ठेवलंय, जगून ठेवलंय. अनुभवांच्या आधारावर अनेक ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये दडवून ठेवलंय. आणि अशी अनेक धनसंपदा परकीय आक्रमणाने जेव्हा जाळायला सुरुवात केली तेव्हा ती वर्षभर जळाली नाही हो. बरं, जळून गेली तरी त्यातलं ज्ञान इथल्या महापुरुषांनी, आपल्या पूर्वजांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लक्षात ठेवून बुद्धीच्या द्वारे मुखाने मुखाला शिकवली, जपवली, त्या वारसा जपून ठेवला. म्हणून तुम्हा आम्हाला आपल्या घराचा कुलाचार हजारो वर्षापासून जो आहे ना, तो ससाचा तसा आज भेटलाय का नाही? आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भेटलाय की जिथे 1200 वर्षाचा संघर्षाचा काळ होता. शक आले, खून आले,
इस्लामिक आक्रांत आले, ब्रिटिश आले, डच आले, पोर्तुगीज आले, त्यांनी जे जे अनन्य अत्याचार करायचे होते ते सगळे अत्याचार छावामध्ये दाखवण्यात आले. त्या अत्याचारांची पराकाष्ठा संभाजी महाराजांच्या 42 दिवसाच्या छळांमध्ये आपण आजच्या त्या चित्रपटगृहामध्ये पाहतो. पण 42 दिवस अनंत यातना सहन करून धर्म नाही सोडायचा राव, हा बोध छत्रपती संभाजी महाराजांना कुठून मिळाला हे जाणणं म्हणजे स्वबोध आहे. जेव्हा स्वबोध जागृत होतो त्याचा परिणाम असा होतो की 1000 वर्षाची गुलामगिरी छत्रपती शिवाजी महाराज केवळ 36 वर्षामध्ये नस्तनाबूत करतात. त्या काळामध्ये एक हिंदू राजा ह्या धर्तीवर पुन्हा होणे अशक्य वाटत होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला. छत्रपतींनी स्वतःचा राज्याभिषेक मिरवण्यासाठी नाही केला, ज्या दिवसासाठी शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. त्याला आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाही म्हणतो, हिंदू साम्राज्य दिन म्हणतो. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, 1000 वर्षांपासून चालत आलेला एक नेरेटिव्ह, 1000 वर्षांपासून चालत आलेला एक विमर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी 36 वर्षामध्ये संपवला. शिवाजी महाराजांचं आयुष्य 50, पहिली मोहीम 14व्या वर्षी आणि मृत्यू कॅल्क्युलेशन काढल्यानंतर 36 इयर्स ही गॉट ओनली. त्यांना 36 वर्ष मिळाली आणि त्या 36 वर्षामध्ये महाराजांनी जे केलंय ते आजही उकळत नाहीये. ते आजही बघितल्यानंतर नवीनच पैलू समोर येतात. म्हणून हार्वर्ड, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पैलूंवर अभ्यास चालू आहे. हे जगात चालू आहे. तर ज्यांच्याकडनं हे चाललंय त्यांचं हे दायित्व आहे की तो बोध आपण घेतला पाहिजे. जेव्हा स्वबोध जागृत होतो ना त्याचा परिणाम स्वराज्यात होतो. हा स्वबोध आहे. छत्रपतींना झालेला बोध हा स्व आहे आणि जेव्हा त्याचा बोध झाला त्याचा परिणाम स्वराज झाला. तर असा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक उदाहरणं आहेत, अनेक प्रसंग आहेत, ती सांगता येऊ शकतात. पण ही प्रसंग, अशी उदाहरणं, अशी कर्तबगारी, असं पराक्रम करण्याची प्रेरणा त्यांना जिथनं मिळाली तो स्वचा बोध आहे आणि तो स्व संस्कृतीतनं मिळालाय. संभाजीराजे शिवाजी महाराजांना जिजाऊंनी रामायण आणि महाभारत याच्यातल्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांना शिकवलं की हिरण्यकशिपुची अराजकता माजली ना राजे तर त्याला फाडायचं. म्हणून अफजल खान शिवाजी महाराजांनी फाडला. अराजकता फाडून संपवायची असते, म्हणून नरसिंहाचा अवतार झाला. म्हणून सावरकरांनी सांगितलं की हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा. शिवाजी महाराजांची कर्तबगारी ही परमेश्वराची होती आणि अराजकता मांडल्यानंतर त्याला फाडता येतं आणि ते फाडायला पाहिजे हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि त्यांनी जे शिकवलं ते संभाजी महाराजांनी त्याच्यामध्ये बाप से बेटा सवयी त्याच्या पलीकडे नेली. स्वबोध जागृत झाल्यानंतर मुलाचे छंद जंगलात जाऊन वाघ पकडण्याचे होतात. पुण्याच्या लायब्ररीमध्ये आधी एक चित्र उपलब्ध आहे की संभाजी महाराज प्रतापगडाच्या जंगलांमध्ये जेव्हा जायचे तर त्यांचा छंद वाघ पकडण्याचा होता. एक चित्र असं आहे की हाताला त्यांनी शाल गुंडाळलेली आहे आणि त्या वाघाच्या तोंडात टाकली, त्याचा दात त्याच्यात अडकला आणि त्याला त्यांनी उचललंय. वाघाचं वजन किती असतं गुगलमध्ये सर्च करा. आणि ते राजेंनी उचललं आणि तो केविलवाणी आभामंडल बनवतो त्याची. हा छंद स्वबोध निर्माण होतो. अशी निगडी छाती की 12-12 किलोच्या तलवारी दोन्ही हाताने एकदाच फिरवायच्या. 2 माणसांनी पकडलेला अंतर, हात असं पकडलं तर दोन्हींच्या मधला अंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची छाती. स्वबोध जागृत झाल्यानंतर काय होतं तर बलोल खान, महाराणा प्रताप घोड्या सगट चिरून टाकतात. काय ताकद आहे, काय छंद आहे, काय हॉबी आहे की शत्रू नाही फाडला हो, शत्रूचा घोडा सुद्धा फाडला. एका घावामध्ये वरून खालपर्यंत तोडला.
महाराणा प्रतापांचा भाला जेव्हा ते फेकायचे, इतका जर्क मारायचे तर 1 किलोमीटर पर्यंत जायचे, मध्ये जो यायचा त्याला घेऊन उडायचा. ही ताकद, ही प्रेरणा, हे साहस करण्याची प्रेरणा कुठून मिळते? तर तो स्वबोध आहे. माझं काय, मी कुठून आलोय, माझा बेस काय, माझी धरातल काय. कारण एक धरातल लागते आणि ती धरातल, ती धरती विवेकानंदांनी सांगितल्यासारखं ही वीर पुत्र जननी आहे. ही अनेक मानकांना जन्म देणारी उर्वरक भूमी आहे. अनेक अत्याचार सहन करून सुद्धा आपलं स्व अबाधित ठेवण्याची प्रेरणा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली. तो स्वबोध एवढा महत्वाचा आहे. बरं, आता हा स्वबोध विसरल्याने काय होतं की स्वतःच्या जावयाची हेरगिरी स्वतःच करायला लागतो. स्वबोध विसरला आणि त्याला शत्रूला अडकवून देतो. स्वबोध विसरलं की काय होतं तर JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हा घरचे मुलं नारे लावतात की भारत तेरे तुकडे होंगे. म्हणून स्वबोध आवश्यक आहे. जगामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा विकास साधायचा आहे तर तो विकास साधण्यासाठी आपला स्वबोध गरजेचा आहे. आणि त्या स्वबोधाच्या अभावामुळे आपल्याला काय लक्षात येतात की तो स्वबोध ज्यांनी वारसा म्हणून जपायचा आहे, ज्यांनी वारसा म्हणून टिकवायचा आहे, ज्यांनी वारसा म्हणून येणाऱ्या पिढींसाठी वाढवायचा आहे, त्यांच्यावरती वाढलेलं कर्तव्य आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला हा अमूल्य वारसा आपल्या पूर्वजांनी टिकवला. आता तर परिस्थिती फारच अनुकूल आहे, हे का नाही? ही परिस्थिती अनुकूल आहे. मग ह्या अनुकूल परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? ते 36 वर्ष शिवाजी महाराजांच्या अनुभवायचे. एक साधं उदाहरण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर होते, प्रतापगडावर अफजल खान तुळजापूर, पंढरपूर फोडत येत होता. त्यांच्या पत्नी दुर्धर आजाराने ग्रसित होत्या आणि त्यातच बातमी आली अफजल खानाचा वाट पाहता पाहता की महाराणी साहेबा नाही राहिल्या. एक त्यावेळेस संभाजी राजे 13 महिन्याचे 12 महिन्याचे, पण राजेंनी प्रतापगड नाही सोडलं. मुखाग्नी संभाजी राजेंच्या हस्ते झाली. काही दिवसानंतर अफजल खानचा फडशा पाडला. तर त्यानंतर राजेंचं आद्य कर्तव्य पुत्र म्हणून, पती म्हणून, मुलगा म्हणून राजगडावर जाणं होतं. किंवा अफजल खान सारख्या व्यक्तीला मारल्यानंतर सेलिब्रेशन तर बनतं का नाही? एक सेलिब्रेशन चांगलं व्हायला पाहिजे होतं. राजेंनी दुसऱ्या दिवशी अफजल खानच्या अखत्यारीमध्ये असलेल्या कर्नाटक परांची सगळी मालकी स्वराज्यात जोडण्यासाठी मोहीम आखली आणि महाराज मोहिमेवर गेले आणि अफजल खानच्या अखत्यारीतला सर्व प्रदेश जिंकला, स्वराज्यात जोडला. त्यानंतर राजगडावर गेले. महाराजांची ही शिकवण होती, ती त्यांनी भाषणात नाही सांगितली, लिहून नाही ठेवली, की अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या साम्राज्याचा विकास करायचा, त्याचा परीघ वाढवायचा, त्याच्या सीमा उंचवायच्या. हे छत्रपतींनी आपल्याला त्यांच्या कर्तृत्वातून दाखवलं. हा स्वबोध, ह्या संस्कृतीचा महत्वाचा वारसा आपण आपल्या येणाऱ्या पिढींना देणार का नाही? या स्वबोध मधले जाणत असताना प्रत्येकाचा एक स्वबोध आहे. या धर्तीवर जेवढे खंड आहेत, उपखंड आहेत, राष्ट्र आहेत, संस्कृती आहे, त्या सगळ्यांचा आपला आपला एक स्वबोध आहे. विवेकानंदांनी सांगितलं होतं की जर कधी अमेरिका ह्या विश्वाची आर्थिक महासत्ता जर झाला तर तो ह्या विश्वाला एक व्याजा बाजारपेठ बनवून ठेवेल. हे त्यांनी 1897 सांगितलं. का तर अमेरिकेचा स्वभाव व्यापार आहे. तिथे 4 लोक एकत्रित आले की कंपनी सुरू करतात. व्यापार हे अमेरिकेचा स्वभाव आहे.
त्याची वृत्ती आहे. त्याने 1897ला सांगितलं की अमेरिका जर विश्वाची मोठी महासत्ता बनला तर तो विश्वाला बाजारपेठ बनवेल. 1995ला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापित झाली आणि आपण म्हटलं की विश्व आता एक खेड आहे. कशाचं? व्यापाराचं. विवेकानंदांनी सांगितलं की जर्मनी जर आर्थिक महासत्ता झाली तर विश्वामध्ये युद्ध वाजेल. जर्मनीचा स्वभाव आहे युद्ध. ते म्हटले जर फ्रान्स महासत्ता झाला तर तो जगाला कला, कुसर, आर्टिस्टिक फॅशन देईल. म्हणून आज विश्वाच्या फॅशनचा हब फ्रान्स आहे. त्यामुळे जेवढे मोठे मोठे विमान आहेत त्याच्यामध्ये सर्वात ब्युटिफुल डिझाईन राफेलच आहे, जे फ्रान्सने दिलं. म्हणजे विमानामध्ये सुद्धा ब्युटिफुलनेस आली पाहिजे. हा फ्रान्सचा स्वभाव आहे. मग भारताचा काय? तर सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा दुःख कश्चित् भाग भावे. म्हणजे विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, हे भारताचा स्वभाव आहे. आणि भारताचा स्व काय? तर भारताचा स्व हा त्याचा धर्म आहे, त्याचा स्वभाव अध्यात्म आहे आणि त्याची परिणिती त्याला कुठे पोहोचायचंय? तर भारताला पुन्हा विश्वगुरूच्या स्थानी पोहोचायचंय. हा स्वपासनं विश्वगुरूपर्यंतचा प्रवास आहे. मग हा कसा मिळवायचा? जर धर्म हे जर भारताचा स्व असेल तर चाणक्याने सांगितलं कि धर्म का मूल अर्थ है. धर्म का मूल अर्थ है. यामुळे 1735च्या आधी विश्वाच्या जीडीपी मध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन 33 होतं. 100 रुपयाचा व्यापार जर विश्वात होत होता तर 33 रुपये भारतात यायचे आणि विदेशी म्हणायचे की भारतीय लोक व्यापार में पीला धातू लेते हैं. पीला धातू म्हणजे काय? पीला धातू म्हणजे काय? सोनं. ते व्यापारमध्ये काही वस्तू दिली तर त्याच्या ऐवजमध्ये काय घ्यायचे? सोनं घ्यायचे. आणि आज कालचा दैनिक भास्कर वाचा. आजच्या घडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक विश्वाला वाटते की हे सोनं आहे. हे तुमच्या पूर्वजांना हजारो वर्ष आधी कळालं. हा स्वबोध आहे. सर्वात सुरक्षित गुंतवणूक सोनं आहे. तो धर्म का मूल अर्थ है, तो अर्थ का मूल विनय है. म्हणजे पैसा आल्यानंतर माणसाने माजायचं नाही, माजायचं नाही. म्हणून कर्मकांड बसवली की त्या लक्ष्मीला नमस्कार करायचा. त्या धनाची शुद्धी झाली पाहिजे. कारण लक्ष्मीचे 2 पुत्र आहेत, आपल्याला माहित आहेत का? मद आणि बल. जिथे लक्ष्मी आहे तिथे हे लेकर बाय डिफॉल्ट जातात. मद आणि बल त्यांना आणावं नाही लागत. आई जिथे तिथे लेकर जाणारच. मग लक्ष्मी जिथे तिथे मद आणि बल गेल्यानंतर काय करतात? त्यांच्या नावात त्यांचा स्वभाव आहे. मग विनय पाहिजे. मग विनयासाठी नारायणाचा अवतार झाला प्रभू श्रीरामाचा. मग विनयशीलता कशी पाहिजे? तर दशरथाच्या लग्नानंतर अनेक वर्षानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली आणि राजपुत्र होते. ती शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये गेली. गुरुकुलमध्ये गेल्यानंतर परत आली. विश्वामित्र ऋषी घरी आले. त्यांचा पाहुणचार झाला. संध्याकाळी बसले. त्यावेळेस प्रथा अशी होती, आत्ताही आहे, की जे संत महात्मा जेव्हा कोणाच्या राजा महाराजांच्या घरी जायचे तेव्हा ते येण्याचं प्रयोजन नाही सांगायचे. ते राजेचं कर्तव्य असायचं की त्यांना विचारायचं की प्रयोजन काय आहे. तो शिष्टाचार होता. त्यांनी जेवणानंतर संध्याकाळी विचारलं की महाराज कृपा काय, सेवा काय? ते म्हणले काय आहे की दंडका अरण्य जिथे रामाने वनवास केला तिथे जरा ताडका, रावणाचे काही शत्रू, रावणाचे काही राक्षस हे धुमाकूळ घालतायत. जरा ऋषीमुनींच्या साधनेमध्ये बाधा घालतायत. अराजकता एवढी वाढली आहे की ती आता थोडी त्या भाषेमध्ये जेव्हा समजते त्या भाषेत ती समजवावी लागेल. तर काही दिवसासाठी मला राम दे म्हणले की त्याच्या काळजामधला ठोका चुकला. रामाप्रती अनन्य प्रेम असणारा दशरथ
ते म्हणलं महाराज आत्ताच गुरुकुलाचं शिक्षण केलंय, कोणत्याच युद्धाचा अनुभव नाही, कवळा आहे, काही माहित नाहीये, आणि तुमच्या कामगिरीसाठी मी स्वतः येतो, माझं सैन्यबल घेऊन येतो. दशरथ त्यावेळेसचा त्रिलोक विजयी राजा. ते म्हणले, पाय पकडले त्यांनी, त्याला उचललं आणि बसवलं. पुत्रमोह, पुत्रमोहामुळे काय काय होतं आपल्या सर्वांना माहित आहे की पुत्रमोह ही मूर्खता करवते. ती दशरथालाही झाली. मनुष्य आहे, काम क्रोध मोह लोभ ईर्षेमध्ये राहणार, षड्रिपूंमध्ये त्याचा स्वभाव आहे. तर त्याला वरती बसवलं, त्याला सांगितलं, बघ म्हणले दशरथा, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी येतात. ते म्हणले तारुण्य येतं, सौंदर्य येतं. प्रत्येक ज्याला तुम्ही कुरूप म्हणाल त्याचंही सौंदर्य आहे, पण त्याचं सौंदर्य ज्याला जेव्हा जिथे दिसायचं त्याला बरोबर दिसतं. त्याच्यामुळे सौंदर्य हे प्रत्येकाचं आहे. तर तारुण्य येतं, सौंदर्य येतं, अधिकार येतं आणि शक्ती मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या 4 घटना घडतात, आणि जेव्हा ह्या 4पैकी एक घटना घडते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अहम शिरतो. तो बाय डिफॉल्ट आहे. जेव्हा एखादी गोष्ट ह्याच्यापैकी एक मिळते तेव्हा त्याच्यामध्ये अहम ऑटोमॅटिक घुसतो, त्याला आणावं नाही लागत. आणि ते म्हटले की ह्या 4ही गोष्टी परम अवस्थेमध्ये रामात आहेत, त्याच्यानंतरही राम विनयशील आहे. म्हणून राम हवाय, म्हणून रामाचा आग्रह आहे. म्हणून 550 वर्ष संघर्ष करून, लाखो बलिदान देऊन त्याच्या मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे राम एक नॉट अ स्टॅच्यू ऑफ स्टोन, इट्स अन आयडियोलॉजी ऑफ लिव्हिंग दिस कल्चर. या संस्कृतीला जगण्याचा आधार आहे. या संस्कृतीच्या कोणत्याही उदाहरणामध्ये बघा तुम्हाला राम दिसेल. आणि राम आणि ही संस्कृती एकमेकांना एवढं पूरक आहे की या संस्कृतीने रामाला जिवंत ठेवलं का रामानं या संस्कृतीला जिवंत ठेवलं. तुम्ही ह्याच्यामध्ये भेद नाही करू शकत. हा स्वबोध आहे. म्हणून जन्माला आलेला लेकरू त्याच्या पाळण्यामध्ये राम घ्या, लक्ष्मण घ्या, आणि त्याची पूर्ण यात्रा संपवल्यानंतर राम नाम सत्य आहे. हा स्वबोध आहे. हा तुमचा स्वबोध भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासनं सुनियोजितरित्या तुमच्या पिढ्यांच्या डोक्यातनं हटवल्या गेला. आर्य बाहेरून आले, द्रविड खालचे, आर्य वरचे. रामाने रावणावर आक्रमण केलं, म्हणून राम नवमी जशी होते तशी रावणाची जयंती कुठेतरी साजरी होते. म्हणजे ती बुद्धी नाही, त्या बुद्धीची रद्दी झालेली आहे. म्हणजे एखाद्या नेरेटिव्हचा हा वॉर जो आहे हा विमर्शाचा वॉर आहे. एखादा विचार एवढ्या विकृतपणे तुमच्या पिढ्यांमध्ये बसवायचा की त्याच्याने तुमची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली पाहिजे. आणि तुमचा हा स्वबोध आणि तुमची ही संस्कृती आतापर्यंत टिकून राहण्याचं एकमेव कारण हे भारताचं कुटुंब आहे. आणि आज विश्वातल्या ज्या ज्या शक्तींना भारताचं विकास खपतोय, खुपतोय, नकोसा वाटतोय, त्या सर्वांची आक्रमणे भारतावर आहे. म्हणून पियर्सची ऍड, बाबर का बेटा हुमायूं, हुमायूं का अकबर, अंगाला लावण्याच्या सापनेचा या जाहिरातीशी काय संबंध. पण इट्स अन वॉर ऑफ नेरेटिव्ह. तुमच्या पिढींच्या डोक्यात बसवायला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव नाही माहित, शहाजी महाराज भोसले. पण जे भारतावर भारताला लुटण्यासाठी आले त्यांच्या मुलाचं नाव तैमूर, ते आपल्या मुलाचं ठेवायचं आणि त्यांची पिक्चर बघून आपण त्यांना मोठं करायचं. हे स्वबोध विसरल्याचा परिणाम आहे. हजारो नाव आहेत ठेवण्यासारखी, त्या तैमूर लंगचं नाव ठेवण्याचं काय कारण. ही विक्षिप्त मानसिकता आहे, ही विकृत मानसिकता आहे की इथे जन्माला आल्यानंतर वंदे मातरम नाही म्हणायचं,
इथे जन्माला आल्यानंतर इथल्या आदर्शांना जय नाही म्हणायचं, इथे जन्माला आल्यानंतर इथल्या संस्कृतीचा, इथल्या महापुरुषांचा आदर नाही करायचा. आणि ही सर्व मंडळी कोण? ज्यांनी स्वबोध विसरलाय. 5, 6, 10 पिढ्या खाली गुलाम नबी आझाद हा कौल ब्राह्मण होता. फारुख अब्दुल्ला हा कोण होता हे स्वतः त्यांनी 2 वर्षाखाली सांगितलंय. ही मंडळी आहे की ज्यांनी त्यांचा स्वबोध तलवारीच्या बळावर विसरले, अर्थाच्या मोहामध्ये सोडून दिलं. ही भटकलेली मंडळी आहे. म्हणून ह्या भारताच्या धर्तीवर जे जे आहेत ते सर्व हिंदूच आहेत. फक्त काही हिंदुत्व विसरलेले आहेत, काही हिंदुत्व शाबूत ठेवलेलं आहे. पण ज्यांचं हिंदुत्व जागृत आहे, ज्यांचं हिंदुत्व शाबूत आहे, त्यांनी ज्यांचा मूल हा धर्म आहे, तर त्या धर्माला स्वाभिमानाने दाखवलं पाहिजे ना. कारण ज्या वेळेस ज्यांचं हिंदुत्व जागृत आहे, ज्यांचं स्व जागृत आहे, त्यांचं ताकद दिसेल, तेव्हा ज्यांनी काहीतरी मजबुरीमध्ये, अडचणीमध्ये, मोहापोटी त्यांचं स्व सोडलं, ते त्या स्वकडे बघायला लागतील. बघायला लागतील की नाही बघायला लागतील? हे एवढं साधं समीकरण आहे. म्हणून आपल्या स्वला, आपल्या स्वधर्माला आणि आपल्या स्वधर्माच्या ज्या ज्या गोष्टी ह्या व्हिज्युअली दिसतात, इनव्हिजिबली दिसतात, त्या सर्व स्वाभिमानाने दाखवण्याची गोष्ट आहे. आता हिंदू म्हणून केवळ कागदांवर, टीसींवर, लोकसंख्येच्या गणनेवर नाही आहे. त्यामुळे आपण सांगतो की विवेकानंदांनी सांगितलं की गर्व से कहो हम, ती गरज आहे. आता गर्वानी हे सांगणं आणि आपल्या स्वबोधाचा स्वाभिमान बाळगण्याची गरज आहे. याचं कारण का? की सायकोलॉजी सांगते, मानसशास्त्र सांगतो. एक छोटं उदाहरण सांगतो. एक व्यक्ती नदीकाठी बसला, नदीमध्ये दगड फेकत होता. तिथून एक ऋषी जात होते कमंडल घेऊन. ते म्हटले, अरे तू काय करतोय, रडत का बसलाय? फ्रस्ट्रेटेड दिसला, जरा उद्विग्न दिसला, निराश दिसला, हताश दिसला आणि दगड मारू लागला. तर ते म्हटला की माझ्याकडे कमाई नाही, धंदा नाही, उत्पन्न नाही, घरामध्ये ही परिस्थिती, तो आजारी, अपेक्षा फार आहेत, मी पूर्ण करू शकत नाही आणि एवढी अडचण आहे आणि ह्या सगळ्या अडचणी कोणाला सांगू, त्यामुळे परेशान होऊन या नदीकाठी आलो, म्हटला, रडत बसलोय आणि दगड मारतोय. ते म्हणले, बघ ह्याच्याने काही होणार नाही, करायचं असेल तर मी तुला उद्धार करत, स्वतःचा करायचा असेल तर एक छोटस काम सांगतो, ते कर. तो म्हणला, सांगा. ते म्हणले, या नदीमध्ये, नदी थोडी वाहती होती, पाणी फार नव्हतं, गुडघ्याच्या खालीच होतं. यामध्ये एक पारस दगड आहे म्हटलंय, पारसाचं दगड आहे, ते शोध, तुझं भलं होऊन जाईल. आता त्याच्या कर्माला प्रेरणा मिळाली, काहीतरी कारण लागतं ना कर्म करायला. त्याच्या कर्माला प्रेरणा मिळाली आणि त्याने एक लोखंडाची सळी आणली, तुकडा आणला, प्रत्येक दगड त्याच्यावर घासू लागला, फेकू लागला. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, महिने, 2 महिने, 3 महिने चालू आहे प्रक्रिया. आणि एक दगड त्याला भेटला जो खराखुरा पारस होता. पण बघा हा, व्यक्तीच्या अंगवळणी सवयी कशा पडतात. त्याला सवय काय होती महिन्यांची, घासायचं, फेकायचं. त्यांनी पारस घातला, फेकला, पुन्हा चालू. ठोकर लागली, खाली पडला, समोर सळई पडली, पिवळी झाली, सोन्याची. अरे, पारस हाताला लागला होता, सवयीमुळे फेकून देण्यात आला. तसं झालंय आपल्याही अंगामध्ये, डीएनए मध्ये पारस आहे. गुरु गोविंद सिंगांचे वंशज होत आपण, जे काय म्हणतात, चिड़ियन से मैं बाज लड़ाऊं, अकेला 1.25 लाख से भिड़ाऊं, तभी गुरु गोविंद सिंग नाम का. 9 वर्षाचे आणि 13 वर्षाचे पोरं. वजीर खान म्हणतो, गुरुपुत्रो इस्लाम को कबूल कर लो तो छोड़ दूंगा, वरना जिंदा दीवार में चुनवा दूंगा.
तर ते सिंह के बच्चे गरज के बोल उठे थे यूं, सिंह मुख खोल उठे थे तुम, हमारे धर्म की जय हो, गुरु गोविंद की जय हो. 9 वर्षाच्या पोराला 13 वर्षाच्या पोराला धर्म परिवर्तन नकोसं वाटलं मृत्यूच्या समोर. स्वबोध जागृत होता गुरुपुत्रांचा, उपकार आहेत गुरु गोविंद सिंगाचे हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर. हे आठवले पाहिजे. हा स्वबोध आहे. 13 वर्षाचा भाऊ रडतोय, लहाना 9 वर्षाचा विचारतो की भैया डर गए. ते बोले नहीं, तू उम्र में छोटा है, तेरा कद छोटा है, तेरी ऊंची छोटी है, तेरी हाइट छोटी है, तो धर्म के नाम पे पहले तू शहीद होगा, बाद में मैं हूंगा. तू छोटा रह के धर्म पे पहले नौछावर होगा, मैं बड़ा रह के धर्म पे बाद में नौछावर होऊंगा. इस बात का मलाल है गम. हे 9 वर्षाच्या 13 वर्षाच्या मुलांचा मनातलं, कर्मातलं, कर्तृत्वातलं वर्तन आहे. हे स्वबोधाचा परिणाम आहे. सावरकरांना प्रश्न विचारला मार्सेलिस मध्ये जेव्हा त्यांनी उडी मारली. उडी कशी मारली सावरकरांनी? जहाजामध्ये एक काचेची खिडकी होती, त्यातनं मनुष्य शरीर बाहेर पडणं अवघड, त्यांनी ती फोडली. पण आता काच फोडलं तर तो बरोबर फुटेल का? तर तो आडवा तिडवा फुटला. त्याच्यातनं त्यांनी शरीर बाहेर फेकलं, आणि जेव्हा शरीर बाहेर फेकलं तेव्हा काचाला ते लागून काय झालं असेल? खरचटलं असेल, आणि चांगलंच खरचटलं. आणि उडी कोणत्या पाण्यात मारली? खाऱ्या पाण्यात. आता घरी जाऊन प्रयोग करा, चाकून कापा, त्याच्यावर मिठाचं पाणी टाका, काय होतं? 1 किलोमीटर पोहले. प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारलं, सावरकरजी हाऊ यू कॅन मॅनेज दिस? ते म्हणले, मी तर कविता लिहिली. अनादि मी अनंत मी अवघ्य मी भला, मारील रिपू जगती असा कवन जन्मला, अग्नि जाळी मजसी ना खडग छेदितो, भिऊन मृत्यू भ्याड मला दूर पळितो. मी पकडत होतो म्हणला मृत्यूला, तो पळत होता. पकडत पकडत मार्सेलिसचा काठ आला. माझ्या आयुष्यात जे करायचं आहे ना ते प्रतिकूल होतं. म्हणून वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा इष्ट देवतेसमोर प्रण घेतला तेव्हा माहित होतं जे करायचंय त्यात अनुकूल काही होणार नाही, होणारच असेल ते प्रतिकूल होणार. म्हणून कृष्णेच्या काठी हिवाळ्यामध्ये झोपत होतो लंगोटीवर. मनाची तयारी असली तरी शरीर तयार पाहिजे, शरीर नाही थकलं पाहिजे. म्हणून शरीराला ती सवय लावून ठेवली, त्याचा परिणाम मार्सेलिसच्या ओढीत मिळाला. आग्रेपासून सुटका झाली महाराजांची, सुटका नाही झाली, सुटका करून घेतली. त्यांच्या मागे औरंगजेबाचे सैनिक लागले. त्याला रस्त्यामध्ये 2 घोडे भेटले, ते घोडे घेऊन परत आले. औरंगजेबाने विचारलं, शिवा काय? बोले वो तो नहीं मिला, ये घोड़े मिले. ते बोले घोड़े क्यों बदले? बोले घोड़े थक गए थे. कौन थक गए थे? घोड़े थक गए थे. तर घोडे थकले होते, घोड्यावरची पाठ नाही थकली. हा स्वबोध आहे. ती तयारी करू घालते. माहित आहे जीवनामध्ये जे करायचंय ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये करायचंय. जे मिळणार आहे ते कंटकाकीर्ण मार्गच आहे. त्याच्यासाठी मन तयार पाहिजे, शरीर तयार पाहिजे, बुद्धी तयार पाहिजे. त्यामुळे आग्रे ते नॉनस्टॉप पुणे इन अ सिंगल स्ट्रोक. घोडे थकले म्हणून घोडे बदलले, मनुष्य नाही थकला. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना त्यांच्या गुणांचा अंगीकार येतोय का? तो आला पाहिजे. म्हणून तारुण्यात शिवाजी महाराजांनी सांगितलं की मावळ्यांनी शेत आणि शरीर नेहमी कसत ठेवावं. हे जेवढे कसता येतील ते तेवढे चांगले परिणाम देतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य हे विश्वातलं एकमेव सैन्य होतं की जे युद्धाच्या वेळेस युद्ध करायचा, ज्या वेळेस युद्ध नाही त्यावेळेस शेती करायचा. दिस अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन विच नेव्हर फाउंड दिस ऑन अर्थ. या विश्वाच्या धर्तीवर कुठेच नाहीये. या सगळ्या उदाहरणानंतर आपण तिथे त्या उदाहरणावर येऊ की जिथे पारस फेकला तो सवयीचा भाग झाला.
सवयी अंगवळणी पडतात. म्हणून त्याच्या मागचा विवेक बुद्धी जागृत पाहिजे, की मी ज्याच्यासाठी या सवयी लावून घेतल्या त्याचा हेतू मला नित्य माहित पाहिजे. दररोज त्याचं उपासना झाली पाहिजे, त्याचा स्मरण झालं पाहिजे. म्हणून जिजाऊ महाराजांच्या जेवणामध्ये राख द्यायच्या, न विसरता द्यायच्या. ही पूर्वजांची राख आहे. आणि ज्या मुघलांनी, आदिलशाहींनी, निजामशाहींनी, कुतुबशाहींनी तुमच्या पूर्वजांच्या वर अत्याचार केले, ते कोणत्याही सणालाही नाही विसरता आले पाहिजे. त्या माऊलीने त्यांचं ध्येय नित्य जागृत ठेवलं. माहित पाहिजे जगतो का, माहित पाहिजे की येणारा आणि जाणारा प्रत्येक श्वास कशासाठी आहे. मग सवयी कोणत्याही लागल्या तर त्या अंगवळणी पडत नाही. मग हाताला आलेला पारसही फेकल्या जात. मग अशी अनेक पारस आपल्याला निर्माण करायची असेल तर स्वधर्माचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे. आणि स्वधर्माचे जे जे तुमचे व्हिज्युअल इम्पॅक्ट आहेत, तर गंध लावला पाहिजे, तर तो लावला पाहिजे. त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. आपण एवढे सुदैवी आहोत की घेणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासामध्ये प्राणायाम आहे. हे सांगणारे तुमचे पूर्वज आहेत. आणि प्राणायाम केल्यानंतर काय होतं हे 21 जून 2015 विश्वातल्या 193 देशांनी योग दिवस साजरा केला. किती? 193. त्या देशांमध्ये नाव सौदी अरेबिया, कंबोडिया, इंडोनेशिया, अझरबैजान हे मुस्लिम राष्ट्र आहेत. 193 देशांनी 21 जून 2015 जागतिक योग केला. विश्वगुरु तुम्ही आहात, त्याची अनुभूती जागृत करा. आणि हे जागृत करण्यासाठी धर्माचा आधार आहे. म्हणून धर्माचं मूल अर्थ सांगितलंय, अर्थाचा मूल विनय सांगितलंय, विनयचा मूल काय? तर त्यांनी सांगितलंय विनय का मूल वृद्धों की सेवा आहे. म्हणून आमच्या घरातला म्हातारा म्हातारी हे इन्सायक्लोपीडिया आहे, सर्च इंजन आहे घरातलं. हे ओळखता आलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. आणि भारताची नियती काय, त्याचा स्वभाव जर धर्म आहे, अध्यात्म आहे, आणि अध्यात्म टिकून ठेवण्याचं काम हे आमच्या संतांनी जसं केलं तसं आमच्या घरातल्या माऊलींनी केलं. म्हणून उठल्यानंतर ती सडा टाकते, उठल्यानंतर ती झाडू मारते, घर रेखीव दिसावं म्हणून रांगोळी टाकते, त्याच्यानंतर पूजा करते. आणि त्याच्यानंतर जो धर्म आम्हाला सांगितलाय ना, तो अनेक आमच्या जीवनाच्या अंगामध्ये आहे. शेजार धर्म आहे आमच्यासाठी. शेजार केवळ शेजारी नाही आहे, तो शेजार धर्म आहे. त्यामुळे घरात केलेली कोणती चांगली वस्तू आधी देवाला, नंतर शेजाऱ्याला, नंतर घरातल्या कार्ट्याला. हा धर्म आहे, माऊलींनी बसवलाय. आणि जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एवढी पुण्यभूमी भेटणं नाही. विवेकानंद म्हटले होते की 200 जन्म घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म भारतात भेटतो, 300 पुण्य केल्यानंतर मनुष्याचा जन्म भारतात, महाराष्ट्रात भेटतो. कारण माऊलीची कृपा गावागावांमध्ये, सप्त्यांमध्ये, कीर्तन प्रवचनांमध्ये आजही चालू आहे. माऊली देवाच्या भरोशावर शेत ठेवून वारकरी पंढरीला जातो. मी तुझ्याकडे आलो, शेत बघ बरं का, हजारो वर्षांपासून चाललाय. हा स्वबोध आहे, हा जीवनात आहे, ओळखता आला पाहिजे. हा स्वबोध म्हणजे आपला पारस आहे, त्याचं सोनं होतं. आणि आपल्या संतांनी सांगितलं विश्वाच्या धर्तीवर आजही शोधा, जेवढे संत महाराष्ट्रात आहेत तेवढे संत तुम्हाला विश्वाच्या कोणत्या धर्तीवर नाही मिळणार. आणि त्या संतांचा सतत आशीर्वाद आपल्याला आहे. आणि त्याचे परिणाम आपण बघतो, नेहमी बघतो. राम जन्मभूमीमध्ये जेव्हा आपण गीत गायचो तर आपण काय म्हणतो की संतों ने आह्वान किया फिर हमने अभियान किया. संतांनी आव्हान केलं, त्याच्यानंतर आपण अभियान केलं. तर तो जो गुरु आहे ना, त्या संतांचा, ते पारस
आपल्या आसपास आहेत, आपल्यामध्ये आहेत, आपल्या रक्तात आहेत, आपल्या DNA RNA मध्ये आहेत, आपल्या प्रत्येक क्रियाकलापामध्ये आहेत. म्हणून राम राम म्हटलं की आपसुक राम राम येतं. घरात एखादी बाई आली, ती जाताना तिच्या माथ्यावर कुंकू लावतो. करणाऱ्या प्रत्येक कर्मकांडामध्ये मागे विज्ञान आहे. विज्ञान 100% विज्ञान आहे आपल्याकडे. कोणतीच गोष्ट कोणाला तरी वाटली, कोणाच्या तरी स्वप्नामध्ये काहीतरी आलं म्हणून त्यांनी पुस्तक नाही लिहिलं. आपल्याकडे त्याला प्रयोगावर घासून स्थापित केलं. अगदी छोट्या छोट्यांचा विचार केला. मंदिराला जाताना बाहेर पिंपळाच्या उंबराच्या झाडावर साखर टाकायची, जीव जंतूंना मिळाली पाहिजे. एवढ्या साधारण गोष्टींचा विचार करणारा समाज आणि त्याची मुलं म्हणतात की भारत तेरे तुकडे हो. इथल्या बॉलिवूडच्या ऍक्ट्रेसना वाटतं की भारतामध्ये असहिष्णुता वाढली. आमच्या सहिष्णुतेचे ते उदाहरण तुम्ही हजारो वर्ष जगली पाहिजे. ना सहिष्णुता काय असते ते तुम्ही आम्हाला नाही शिकवायचे. ज्ञानदेव महाराज जेवायला बसले, त्यांच्या ताटातली पुरणपोळी कुत्रा घेऊन पळाला, तर महाराज त्याच्या मागे पळाले. लोक म्हणले, अरे ज्ञानदेव कुत्रा आहे, पुरणपोळी घेऊन पळाला तर पळाला, तू त्याच्या मागे का पळाला? ते म्हणले, महाराज पुरणपोळी तुपासकट खायची, मी तूप घेऊन पळालो. म्हणजे ह्युमन रिलेशन नाही, ॲनिमल रिलेशन माहित आहे आम्हाला. म्हणून पहिली भाकर गायीची, शेवटची कुत्र्याची. म्हणून महाराज घरात गाय पाळायची, कुत्रा नाही पाळायचा. कुत्रा हा बाहेरच राहतो. आता कुत्रा घरात आला, गाय बाहेर. बसूबारसला ज्यांची लेकरं आहेत ना, मुलं आहेत ना, त्या आया फिरतात गायी शोधत, त्याच्यासाठी ठेवायचं आहे औरत. पण तिला संरक्षण नाही केलं ना, स्वबोध विसरला. म्हणून कुत्रा घरात, गाय बाहेर. आणि बाई कपायला लागली आहे, तिचं कत्तल व्हायला लागलंय. आणि ती होऊ नये म्हणून सरकारने कायदा करावा. सरकार मर्यादा आहे. ह्या देशामध्ये कोणत्या सरकारने, कोणत्या नेत्याने हा देश चालवलाच नाही मुळी. हा देश जगाच्या पाठीवर टिकू नये तुम्हा आम्हा सारखांच्या सामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाच्या बळावर. आणि ते सामान्यांचं असामान्य कर्तृत्व बळ पावनखिंडीत दिसतं. महाराज विशालगडावर पोहोचल्याशिवाय बाजीप्रभू हटणार नाही. धड मस्तकापासून दूर झाला तरी 1000 शिवाजीचं बळ घेऊन बाजीप्रभू पावनखिंडीत होता. तानाजी बोलला, आधी लग्न नंतर आमच्या काय बाजू. हे अलौकिक आहे आणि अतुलनीय आहे. इट्स मोर दॅन पारस. पारसाच्या पलीकडे जे जाणतात ते रडतात, अश्रू नाही सांभाळला जात. म्हणून वृंदावन मध्ये रडताना बघतो आपण लोकांना, भक्तीच्या रसात रडतात. म्हणजे काय स्पर्श करून जातोय. हजारो वर्षांची संस्कृती. असं काय आहे कुंभच्या मेळ्यामध्ये विदेशी येऊन का करतात? तर मी जसं सांगितलं की सर्व समावेशकता ये भारत का स्वभाव है, इसलिए हजारों सालों से भारत का दुनिया पे प्रभाव है. सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायचं गाईचा स्वभाव आहे. जे भेटतं राव माऊली खाते. तुम्ही मी पोळी कॅरी बॅग मध्ये देतो तरी खाते. आणि मोकळ्या वेळामध्ये रवंत करते. आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना की जो गोधन आहे ना, त्याच्यासाठी नारायणाने साक्षात कृष्णाचा जन्म घेतला. नारायणाने जगून दाखवलं की गायीसाठी अख्खं जीवन जगता येऊ शकतं. तर समाजामधल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी कोणते मापदंड स्थापित करायचे? नंदच्या घरी 1000 गायी होत्या म्हणून गावातल्या सामान्य माणसाला वाटायचं की माझ्या घरात एक तरी गायी पाहिजे. आता नंदच्या घरामध्ये कलियुगामध्ये जर्मन शेफर्ड आहे, आर्शिशियन आहे, पण गाय कोणाच्या घरात असणार आहे?
मग ती तर कथेसाठीच मोकळी होणार. जे तुमचं आराध्य गोकुळ अष्टमीला ज्याची पूजा होते, ज्यांनी अख्खं आयुष्य श्रीकृष्णांनी गोपालनात लावलं, आणि त्याच्या गोमूत्रामध्ये पिवळे कण मिळतात. तिला धातू म्हणजे काय? सोनं. म्हणून कॅन्सरवर ट्रीटमेंट येतो, अँटी कार्सिनिक एजंट. तर हे पारस स्वरूपातलं जे जे काही आपल्याकडे मिळालंय ना, ते जपणं, केवळ जपणं नाही, ते वाढवणं. आणि आपली असहिष्णुता एवढी मोठी आहे, त्याचे 2 उदाहरण देतो की लोकांनी आपल्याला नाही शिकवावं. जसं नामदेवाने सांगितलं. एक उदाहरण रामायणातलं. राम वनवासाला निघाले, लक्ष्मण सीता सोबत निघाले. शास्त्रामध्ये वर्णन आहे, रामाचे पाय कमळ पुष्पासारखे कोमल आहेत. जात असताना निर्वाणी पायानं गेले, पायामध्ये काटे रुतले, खडे रुतले, पाय छल्ली झाले. बसले. रामाने विनंती केली वन देवीला, ती प्रकट झाली. देवीला म्हणले, माते आता मला शोधत ना, याच्या मागून भरत येईल. तू काय कर म्हटले, मी जिथून चाललोय तो सर्व रस्ता साफ कर. म्हणजे जो जर्नी मी कंप्लीट केलाय तो रस्ता साफ कर, मी जिथनं चालणार आहे तो नको. ती म्हटली, तुम्ही जिथनं चालणार आहे तेही करते, साक्षात नारायण. ते म्हणले, नाही, ते माझे भोग आहेत, ते मी भोगेल, मला ते जायचंय, मी जाणार. तर ते म्हटले की ठीक आहे, पण मला एक प्रश्न आहे म्हणली वनदेवी, की महाराज तुमच्यापेक्षा नाजूक आहे का म्हणले भरत, की त्याचे पाय जखमी होण्याची चिंता होईल? ते म्हणले, त्याचे पाय जखमी होण्याची चिंता नाही म्हणले. जेव्हा त्याचे पाय जखमी होईल तर तेव्हा त्याच्या मनात विचार येईल की माझ्या प्रभू श्रीरामाला माझ्यामुळे या यातना सहन कराव्या लागल्या. या विचाराने त्याचा हृदय छलनी होईल. ज्याच्यामुळे वनवास मिळाला माऊली, त्याच्या सावत्र भावाबद्दल हे विचार आहे, म्हणून राम पाहिजे. अलग लक्षात. हा स्लो बोर्ड आहे. आणि त्या संस्कृतीला मानणारे लोकांना असहिष्णू वाटतात. भारतामध्ये असुरक्षित वाटतं त्यांना. विश्वामध्ये सगळ्यात जास्त सुरक्षित ते भारतातच आहे. बरोबर ना? मग ही असहिष्णुतेचं उत्तर जेव्हा तुम्हा सारखा सामान्य व्यक्ती देत नाही, ह्या संस्कृतीचं, ह्या देशाचं सर्वात मोठं नुकसान दुर्जनांनी कमी, सज्जनांनी न दिलेल्या प्रतिकृतीमुळे झालाय. आपण प्रतिक्रिया नाही देत ना महाराज. कशी हिंमत होते? JNU 10 रुपये महिन्यावर रूम मध्ये 50-50 वर्ष राहतात, तुम्हा टॅक्सचा पैसा येतो. कोणी नाही विचारलं की ह्या युनिव्हर्सिटीमध्ये हे लोक असं कसं करतात, हाऊ डेअर टू डू दिस, हे विचारलं पाहिजे. म्हणून स्वबोधाचा जो प्रभाव अभाव याची उदाहरणं आपण पाहिली ना, या सगळ्या प्रभावाच्या आधारे आपल्याला जे प्राप्त करायचंय ती भारताची नियती आहे, तो भारताचा टार्गेट आहे. तो काय आहे तर ह्या भारताला पुन्हा विश्वगुरूच्या ठिकाणी बसवायचं आहे. त्या विश्वगुरूच्या ठिकाणी ह्याच्यासाठी बसवायचं आहे की विश्व कल्याणाची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. म्हणून रशिया युक्रेनचं युद्ध होतं ना, तिरंगा दिसला की थांबतो साहेब. ही ताकद आहे तुमची, ही ताकद आहे तुमची. आणि सहिष्णुतेचं लेटेस्ट उदाहरण, देशामध्ये वॅक्सिनेशन पूर्ण होण्याआधी विश्वातल्या 18 देशांना आम्ही वॅक्सिन दिलं. 1 रुपया न घेता दिलं महाराज, हे लक्षात ठेवा. आमची औदार्यता, सहिष्णुता ही आहे. घरात करणारी भाकरबाई आधी कुत्र्याचा आणि गायचा विचार करते, नंतर शेजारचा करते, नंतर आपल्या घरचा करते. हा धर्म आहे महाराज. हा जगता आला पाहिजे, हा ओळखता आला पाहिजे. आणि ओळखल्यानंतर जगताना स्वाभिमान बाळगता आला पाहिजे. आणि प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक श्वासामध्ये त्या धर्माचा अभिमान बाळगायचा जो छत्रपती संभाजी राजेंनी बाळगला. प्राणाचा बलिदान देऊन बाळगला. आणि हा बलिदान फक्त ऐकायचा नाही. छत्रपती
संभाजी महाराजांचं जीवन चरित्र वाचायचं, त्यातनं प्रेरणा घ्यायची आणि येणाऱ्या पिढींनी हे प्रश्न नाही करायचे, त्यांनी प्रश्न करायचे, त्यांना त्याच्या मागचं विज्ञान सांगायची जबाबदारी आमची आहे. गुढीपाडव्याला घरामध्ये केलेला जो कडुनिंब आणि गुळ, इमली, चिंच हे का पितात, याच्या मागे विज्ञान आहे ते सांगायचं, तर लेकरं पितील. कुंकू का लावायचं, ह्याच्या मागे विज्ञान आहे, तर लेकरं ते लावतील. अमावस्येला पौर्णिमेला निदान मारुतीला जायचं, हे विज्ञान आहे, ते सांगायला लागेल. जेवणाच्या आधी शांत चित्ताने बसायचं, मोबाईल आणि टीव्ही लावून नाही जेवायचं, त्याच्या मागचं विज्ञान सांगायचं. नाहीतर स्वबोधाच्या अभावी हातातले अनेक हे पारस जे उद्याचे छत्रपती आहेत, महाराणा प्रताप आहेत, गुरु गोविंद आहेत, हे निघून जातील आणि आपल्या अंगवळणी पडलेल्या चुकीच्या सवयीमुळे हे पारस तुम्ही फेकून द्याल. त्यामुळे स्वबोध जाणल्यानंतर तो जगायचा, स्वाभिमानाने जगायचा आणि त्याचा प्रभाव आपल्यावर नाही तर विश्वावर ठेवायचा. या क्षणी देगलूर सुद्धा संतांची भूमी आहे, संत परंपरा लाभलेली आहे. या धरतीला पुन्हा एकदा वंदन करतो आणि या व्याख्यानमालेमध्ये मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय भवानी.